ऐ शपथ, कोण असेल हा? त्या आकाश ठाकूरचा एवढा मोठा दुश्मन अचानक पैदा झाला आणि मला कळलं पण नाही. काय रे? पडशील हळू. अरे विशाखा मॅडम, तुम्हाला किती वेळा सांगितलंय हो, असं नका करत जाऊ ना. तुम्ही देव माणूस असाल पण अशा प्रकट नका होत जाऊ माझ्या समोर. भला माणूस गचकायचा एक दिवस. अटॅक कुणी केला हे कळलं का या भल्या माणसाला? नाही कळलं ना. तोच विचार करून करून ना मेंदू उलटा फिरलाय माझा, पण तरी काही सुचत नाहीये. पण तू काय एवढं टेन्शन घेतोयस? आकाश ठाकूर मेला तर तुझ्यासाठी चांगलंच आहे नाही का? आकाश ठाकूर मेला तर माझ्यासाठी चांगलं होईल? अहो, काय बोलताय तुम्हाला कळ? अहो आकाश ठाकूर ही एकमेव सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे माझी. तीच कोंबडी कोमात आहे आता. अंड सोडा, साधा कोक 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 पण करत नाहीये सकाळचं. हे कसं चांगलं असेल माझ्यासाठी? तुला कळत कसं नाही रे लकी? तो आकाश कोमात आहे आणि तू उगाच टेन्शन घेतोयस. तो मेला ना त्यातच तुझा फायदा आहे. अरे कसला फायदा? तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय सांगा सांगा मला, काय फायदा होणार आहे माझा? सांगा, ऐकतोय मी. हा, वसुंधराचं आणि तुझं सिक्रेट आधीच सगळ्यांच्या समोर आलंय की नाही? आणि त्यामुळे त्या घरातली प्रत्येक व्यक्ती तिच्यावर नाराज आहे. पण तू वसुंधराचा पहिला नवरा आहेस हे कळून सुद्धा जयश्रीनी तुलाच जवळ केलंय. मग आकाशची गरजच काय? मॅडम पण खरंच हे सगळं एवढं सोपं आहे? ऑफकोर्स हे सगळं इतकं साधं सरळ सोपं आहे. आता हे बघ, आकाश मेला की काय होईल? आधी ती सगळी जण वसुंधराला घराबाहेर काढतील. आकाश मेलाय म्हटल्यानंतर जयश्रीला कोणाचा तरी खांदा लागेल ना रडायला. तो कोणाचा असेल? तुझा. आणि तसंही तू आकाशचा पार्टनर आहेस म्हटल्यानंतर बिझनेसची सगळी धुरा तुझ्या खांद्यावरती आहे. येते का लक्षात? आता राहिला प्रश्न बनीचा. ही वसुंधरा घराबाहेर पडल्यानंतर बनीला एकटी थोडीच सांभाळू शकणार आहे. त्यामुळे ती बनीला तुला सोपवणार. येते का लक्षात तुझ्या? म्हणजे थोडक्यात लकी उर्फ शार्दूल रानडे रातोरात ठाकूर घराण्याचा मालक होणार, राजा होणार.